नमस्कार मित्रांनो, आज आलेला आपण पाहणार आहोत, नवीन पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये की येणारी टेट 2025ची जी शिक्षक भरती आहे ती MSCE महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेकडून होणार आहे. त्याबाबतचा हा आहे. चला बघूयात. पहा, इथे दिलेला आहे शिक्षक पदभरतीबाबतचे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविण्याबाबत. म्हणजे महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरती साठी जी टेट एक्झाम घेतलेली 2025ची त्याची पदभरती ही MSCEकडे सोपविण्यात आलेली आहे. तर बघा, मध्ये काय, आयुक्त कार्यालय हे शालेय शिक्षण विभागाअंतर्गत क्षेत्रीय स्तरावरील प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे. शालेय शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या सर्व धोरणांची व घेतलेल्या सर्व निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करणे, आवश्यक उपाययोजना, देखरेख व नियंत्रण ही या कार्यालयाची प्रमुख जबाबदारी आहे. सन 2017 पासून या कार्यालयाअंतर्गत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पदभरतीची कार्यवाही वेळोवेळी करावी लागत असल्याने व त्यात विविध टप्पे समाविष्ट असल्याने ही निरंतर चालणारी काहीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी संपन्न झाल्यानंतर उमेदवारांसाठी स्वप्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देणे, जाहिरात स्वीकारणे, त्याचप्रमाणे उमेदवारांचे विषय प्रवर्गानुसार सामाजिक व समांतर आरक्षण, उमेदवारांच्या प्राधान्यक्रमानुसार त्या प्रवर्गासाठीचा कट ऑफ निश्चित करणे, उमेदवारांची शिफारस करणे इत्यादी बाबी काटेकोरपणे हाताळाव्या लागतात. त्यामुळे आयुक्त कार्यालयाची बहुतांशी वेळ या कामासाठी खर्च होत आहे. परिणामी इतर महत्त्वाच्या धोरणांच्या व निर्णयांच्या अंमलबजावणीवर काहीसा विपरीत परिणाम होत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शालेय शिक्षण विभागाअंतर्गत जी कायद्याद्वारे स्थापित झालेल्या स्वायत्त संस्था असून या संस्थेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यासारख्या परीक्षांचे आयोजन केले जाते. शिवाय शिक्षक पदभरतीशी संबंधित कामकाज या संस्थेने यापूर्वी हाताळले आहे. शिक्षक पदभरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन व निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे आवश्यक असून तशी व्यवस्था अंमलात आणण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. म्हणजे हे विचार शासनाने केलेला आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी की TET सारखी एक्झाम घेते आणि शिक्षक अभियोग्यता चाचणी अशा परीक्षा TET मार्फत होतात. तर आता ही शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा या संस्थेने स्वीकारावी आणि स्वीकारलेली आहे. म्हणजे हा त्याच बाबत आहे की ही जबाबदारी या संस्थेकडे सोपवण्यात येत आहे. ओके, बघा, घेण्याबाबत शासन शिफारस करण्यासाठी खालीलप्रमाणे एक समिती गठन करण्यात आलेली आहे. बघा, खाली दिलेला आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन 2025 नुसार तसेच पुढील काळात पवित्र पोर्टलमार्फत राज्यस्तरातील शिक्षक भरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे या आदेशान्वये सोपविण्यात येत असून उपयुक्त सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पार पाडावे. बघा, यानंतरचे जे शिक्षक भरतीबाबतचे नियम असतील ते या सुकाणू समितीच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे डिसिजन्स घेईल. ओके.